श्री स्वामी समर्थ. तनुजा वास्तू कन्सल्टंट न्यूमरोलॉजिस्ट. मंदिरामध्ये गेल्यानंतर किंवा आपण जेव्हा देवासमोर उभं असतो तेव्हा कधीकधी आपल्याला रडू येतं. बऱ्याच वेळेला मला प्रश्न विचारले जातात की अंगावर शहारे येणं, डोळं जांभया येणं आणि काही कारण नसताना फक्त देवाकडे बघून किंवा त्या एनर्जीकडे बघून आपल्याला रडू येणं, याच्यामागचं रिझन्स काय आहे? ही खूप पॉझिटिव्ह साईन असते. जेव्हा आपण मंदिरात जातो किंवा अशा कोणत्या ठिकाणी जातो जिथे देवत्व आहे, मठात जातो, गजानन महाराजांच्या म्हणजे स्वामींचा मठ आहे, गजानन महाराजांचा मठ आहे आणि त्याच्यानंतर आपल्या इथे ठिकठिकाणी जे मंदिरं आहेत त्या ठिकाणी गेल्यानंतर बऱ्याच जणांना आरती चालू असेल किंवा देवासमोर उभं राहिल्यानंतर बॉडी व्हायब्रेट होते, शहारे येतात. जसे जसे उच्चार सुरू होतात तशा तशा पद्धतीने त्यांच्या अंगावर शहारे यायला सुरुवात करतात. तर ही पॉझिटिव्ह साईन आहे. म्हणजे तुमचं हार्ट चक्र जे आहे ते ॲक्टिव्ह आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा ऑरा जो आहे तो क्लीन आहे आणि स्ट्रॉंग होतो आहे. ज्याचा ऑरा स्ट्रॉंग असतो आणि ज्याचा ऑरा त्या पॉझिटिव्ह एनर्जीशी कनेक्ट होतो, मंदिरातल्या असू दे किंवा त्या पॉझिटिव्ह एनर्जीशी जेव्हा कनेक्ट होतो तेव्हा ह्या गोष्टी घडत जातात. त्यामुळे ही पॉझिटिव्ह साईन आहे असं समजा की तुम्हाला व्हायब्रेशन्स येणं, तुमचं अंग थरथरणं किंवा तुम्हाला अंगावर शहारे येणं, रडू येणं, डोळ्यातनं पाणी येणं, की जेव्हा आपण सगळ्या गोष्टी विसरतो, फक्त त्याच्यासमोर जे आहे ते सरेंडर होण्याची पण भावना असते आणि जे काही दिलं आहे ते सगळं मिळालं, काही मागायची इच्छाच होत नाही, उरत नाही, असंही होतं. त्यावेळेला हे जाणून घ्या की ह्या खूप पॉझिटिव्ह साईन आहे. ज्यांच्याबरोबर ह्या गोष्टी घडतात त्यांचं ऑरा क्लिन्झिंग जे आहे ते पूर्ण होत आहे. आणि खूप महत्त्वाची गोष्ट की तुम्ही त्या देवाच्या एनर्जीशी पूर्णतः कनेक्ट होत आहात. तर ही खूप चांगली गोष्ट आणि पॉझिटिव्ह गोष्ट आहे. धन्यवाद.